मित्रांनो, डायरेक्ट सेकंड इयरला ज्या मुलांनी आता ऍडमिशन घेतलं त्यांना आता जी इनसेम एक्झाम आहे तिचा पेपर पॅटर्न कसा असणार आहे त्याविषयी मी सांगणार आहे. मित्रांनो, DSY चे खूप सारे मुलं मला सध्या कॉल करताय आणि विचारताय की सर इंजिनिअरिंगचा आता आम्हाला लगेच एका महिन्यात पेपर द्यायचा आहे, पण मग नेमकी एक्झामचा पॅटर्न कसा असतो. फर्स्ट इयर वाल्या मुलांना तर माहिती आहे कारण ऑलरेडी ते आलेले आहे, पण आम्ही नवीन आलोय. हार्डली 20-25 दिवसावर एक्झाम आणि इंजिनिअरिंगचा पेपर पॅटर्न कसा आहे. डिप्लोमाचा होता 5 पैकी 3 सोडवा अशा प्रकारचं काही आहे का. 1 मार्क क्वेश्चन, 2 मार्क क्वेश्चन. सो मित्रांनो, या सगळ्या डाऊट्स मी आता क्लिअर करणार आहे आणि लक्षात घ्या जो पेपर पॅटर्न मी आता सांगणार हा प्रत्येक ब्रांच साठी ऍप्लिकेबल आहे आणि प्लस प्रत्येक सब्जेक्ट साठी ऍप्लिकेबल आहे. म्हणजे सेकंड इयरला तुम्ही आता DSY नंतर ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला कुठल्याही ब्रांच मध्ये असून कुठल्याही विषयाचा पेपर द्यायचा असो, हाच पेपर पॅटर्न प्रत्येक विषयाला प्रत्येक ब्रांचला लागू असणार आहे. ओके, क्लिअर करून घ्या. आता पहिल्यांदा बघूया आपण. बघा, युनिट्स पेपर आहे तुमची इनसेमची एक्झाम किती मार्काची असतो. सो पेपर असतो आपला 30 मार्काचा. महत्वाचे पॉइंट समजून घ्या. पेपर असतो आपला 30 मार्काचा. टाइम असतो तुम्हाला 1 आवर, 1 तासाचा पेपर असतो. आता याच्यामध्ये बघा 1 तासाचा पेपर असतो. आता युनिट असता पेपरसाठी, युनिट असता युनिट फर्स्ट आणि युनिट सेकंड. हे दोनच युनिट वरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात इनसेम मध्ये. इनसेम एक्झाम कधी असेल. सो डेट मी जर सांगायची झाली तर डेट आली साधारणतः ऑक्टोबर फर्स्ट वीक. ऑक्टोबर फर्स्ट वीक मध्ये तुमची इनसेम एक्झाम असणार आहे. आता एक्झाम किती दिवसात असते, प्रत्येक पेपरला गॅप असतो का नाही, तर बघा एक्झाम मध्ये 5 दिवसात 5 पेपर असतात. 5 पेपर इन 5 डेज. इन 5 डेज म्हणजे पेपरला गॅप नसतो. गॅप आहे का, नो गॅप. नो गॅप अवेलेबल. म्हणजे आज समजा गुरुवार आहे, आज गुरुवारी पेपर झाला, उद्या लगेच शुक्रवारी राहील, परवा शनिवारी राहील. फक्त रविवार किंवा एखादा नॅशनल हॉलिडे आला तर तो तुम्हाला बायला तोच गॅप भेटू शकतो. म्हणजे गुरुवार झाला, शुक्रवार झाला, शनिवार झाला, रविवार बाय डिफॉल्ट गॅप आला, युनिव्हर्सिटी बंद आहे, तो रविवारचा गॅप झाला. 3 पेपर झाले, अजून 2 राहिले कारण 5 पेपर प्रत्येकाला आहे. मग सोमवार आणि मंगळवार. कळालं तुम्हाला. सो गॅप सुद्धा अवेलेबल नाहीये. आता पेपरचे टायमिंग का असतात, तो बघा पेपर शक्यतो सकाळी 11 ते 12 मध्ये असता किंवा दुपारी 2 ते 3 मध्ये असेल किंवा 3 ते 4 मध्ये असेल. काही पण टाइम असू शकतो. 10 ते 11 किंवा 11 ते 12. ओके, किंवा 2 ते 3 किंवा 3 ते 4. कुठला पण एका वेळी 1 तासाचा तुमचा पेपर असेल. आता नेक्स्ट आलं बघा, युनिट नंबर मी सांगितलं फर्स्ट आणि सेकंड वरतीच तुम्हाला इनसेम एक्झाम द्यायची. आता पेपरचा पॅटर्न कसा असतो बघा. क्वेश्चन नंबर पेपरमध्ये एकूण क्वेश्चन टोटल क्वेश्चन 4 असतात. टोटल क्वेश्चन किती असतात, 4 क्वेश्चन असतात. ओके, यस. आता याच्यात डिफाईन कसं असतं बघा. युनिट नंबर वरती युनिट नंबर 1 हा जो असतो, क्वेश्चन नंबर 1 जो असतो तो युनिट नंबर 1 वरती असतो आणि 1 ला और क्वेश्चन नंबर 2 असतो तो पण युनिट नंबर 1 वरतीच असतो. लक्षात घ्या, क्वेश्चन नंबर 1 त्याला और क्वेश्चन नंबर 2 या दोन्ही क्वेश्चन मध्ये युनिट नंबर 1 चेच क्वेश्चन येणार आणि 15 मार्कला असणार हा युनिट. 15 मार्कला. आता याच्यात सब्जेक्ट नुसार वेगवेगळं असू शकतं. म्हणजे बघा, आणि हा डिप्लोमा सारखा इथे 1 मार्कला 2 मार्कला असा क्वेश्चन नसतो. क्वेश्चन एक तर 4 मार्क, 5 मार्क, 7 मार्क, 8 मार्क. म्हणजे समजा 5 मार्कला असतील तर 3 बीट असतील. 5 झाले 15 मार्क. समजा 2च बीट आले तर A आणि B. समजा हा 8 मार्कला, हा 7 मार्कला, असंही असू शकतं. ओके, कधी कधी पुन्हा ABC मध्ये बघा, हा 4 मार्कला, हा 4 मार्कला, 4 आणि 4 8, 8 आणि हा 7 किती झाले, 8 आणि 7 15. असं पण असू शकतं. कळतंय तुम्हाला. असं असतं. त्याच्यानंतर क्वेश्चन 2 मध्ये पण सेम ABC 3 बीट असतील 5 मार्कला किंवा 4 7 मार्कला किंवा AB बीट असतील 8 7 मार्कला किंवा 7 8 मार्कला. हे कळालं तुम्हाला. आता बघा, क्वेश्चन नंबर 1 मध्ये घेतला तर 1 मध्ये तुम्हाला सगळे बीट अटेम्प्ट करायचे. म्हणजे 2 पैकी 1 सोडवा असं इंजिनिअरिंगला नसतं. डिप्लोमाला काय होतं तुम्हाला, 5 क्वेश्चन आहे, 5 पैकी अटेम्प्ट एनी 2 किंवा अटेम्प्ट एनी 3. डिग्रीला असं नसतं. इंजिनिअरिंगला कसं असेल, क्वेश्चन 1 मध्ये समजा 3 बीट आहे तर क्वेश्चन 1 ची 3 बीट पूर्ण करायचे तरच तुला 15 मार्क भेटेल. त्याला और कुठला आहे, क्वेश्चन नंबर 2 तो तू स्किप करायचा. क्वेश्चन नंबर 2 तू सॉल्व्ह करू शकत नाही. आणि जर
तू क्वेश्चन नंबर 2 घेतलं तर त्याच्यातले सगळे बीट कर, एबीसी किंवा एबी जेवढे बीट आहे तेवढे सगळे कर, 15 मार्क घे. क्वेश्चन नंबर 1 तुला करता येणार नाही. म्हणजे जसं डिप्लोमाला क्वेश्चन नंबर 1 मध्ये ए बी सी डी ई 4 बीट होते, 4 पैकी अटेम असायचे एनी 3, 5 पैकी कुठलेही 3 कर, हे 3 कर किंवा हे 3 कर, कुठलेही 3 डिप्लोमाला करता यायचे. आता असं नाहीये. आता तू बीट घेतला का तो बीट जो क्वेश्चन घेतला तो पूर्ण कर, त्याचा ऑरचा क्वेश्चन ऑर सोडून दे, किंवा हा क्वेश्चन घेतला हा पूर्ण कर, हा क्वेश्चन ऑर कर. म्हणजे तू आता तुला समजा असं झालं कधी कधी की तुला असं वाटतंय की या क्वेश्चन नंबर 1 मध्ये तुला ए आणि बी जमतोय, ए आणि बी जमतोय आणि इकडे तुला बी जमतोय. ओके, मग या केसमध्ये तुला माहिती 15 मार्क घ्यायचे, 5 मार्कला इथे 5 घेतले, इथे 5 घेतले, इथे 5 घेऊ, असं चालणार नाही. तुझा पेपर कुठला चेक होईल, जिथे तुला जास्त अटेम्प्ट केले तोच तुझा क्वेश्चन कन्सिडर केला जाईल, हाच कन्सिडर केला जाईल, हा कन्सिडर केला जाणार नाही. कळालं? सो तुला 15 मार्क एकतर इथेच घ्यायचे किंवा इथेच घ्यायचे, कारण हा क्वेश्चनला क्वेश्चन ऑर आहे, बीटला ऑर नाहीये, क्वेश्चनला क्वेश्चन ऑर आहे. हे व्यवस्थित समजून घे. इथे डिग्रीमध्ये खूप चुका होत्या DSYच्या मुलांकडनं, इनसेमला फेल होता, नंतर एक्झाम झाल्यानंतर मग कळतं की अरे पेपर पॅटर्न असा होता, मग पुढच्या वेळी आपल्याला पस्ताव येतो की आपले बॅकलॉग का आले. सिमिलरली युनिट नंबर 2 जो आहे तुझा, त्याच्यावरती कुठला क्वेश्चन असेल, क्वेश्चन नंबर 3 आणि त्याला ऑर क्वेश्चन नंबर 4, सेम पॅटर्न, याच्यात पण सेम एबीसी 3 बीट किंवा एबी बीट, इकडे पण एबीसी 3 बीट किंवा एबी बीट. 15 मार्कला हा पण क्वेश्चन तुला असतो. बघ 15 आणि 15 30 मार्क अशा प्रकारे तुला असतं. बघ इथे पण क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4 मध्ये तुला जे क्वेश्चन येणार ते सगळे युनिट नंबर 2 चेच असणार. क्वेश्चन नंबर 2 मध्ये तुला युनिट 2 चे प्रश्न भेटणार नाही, किंवा क्वेश्चन नंबर 4 मध्ये 3 मध्ये तुला 1 चे प्रश्न भेटणार नाही. हे सगळ्या ब्रांचला, सगळ्या विषयाला असाच पॅटर्न लागू असतो, हे क्लिअर करून घे. सो याच्यात कुठलं कन्फ्युजन व्हायला नको. इथे पण तसंच आहे, क्वेश्चन नंबर 3 घेतला तर 3 पूर्ण कर, तुला 4 ऑफ ऑर सोडायचा आहे, किंवा क्वेश्चन नंबर 4 घेतला तर 4 पूर्ण कर, 3 ऑर सोडायचा आहे. याच्यातले 2 याच्यातलं 1 किंवा याच्यातले 2 याच्यातलं 1 असं करता येणार नाही. कळालंय? सो मित्रांनो, अशा प्रकारे हा तुमचा एक प्रत्येक पेपरचा इनसेमचा पेपर पॅटर्न आहे. जेवढं सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगता येईल मी सांगण्याचा प्रयत्न केला. याच्यावरती अजून काही डाऊट आले नक्की कमेंट बॉक्स मध्ये लिहा, कारण इनसेमला आपल्याला 30 on 30 घ्यायचे. आणि मी पुन्हा एकदा सांगेल, नक्की तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे किंवा प्ले स्टोर वरनं किंवा तुमच्या अँड्रॉइड किंवा ऍपल मोबाईल वरनं पर्पल ऍट ऍप्लिकेशन नक्की डाउनलोड करा. पर्पल ऍट ऍप मध्ये तुमच्या प्रत्येक ब्रांचचे, प्रत्येक महत्वाच्या विषयांचे व्हिडिओ लेक्चर कोर्सेस अवेलेबल आहे आणि एकदम अशा ऑफोर्डेबल प्राइस मध्ये आहे. त्याच्यात 15 मार्काचे सिलेबस फ्री आहे. ते फ्री लेक्चर बघा. तुम्हाला व्हिडिओ लेक्चर आवडले तर नक्की कोर्सेस सबस्क्राईब करा. त्याच्यात तुम्हाला व्हिडिओ लेक्चर सोबत बघा. कॉलेजमध्ये लेट ऍडमिशन झालंय, मागचं तर कव्हर कॉलेजमध्ये होत नाही प्रॉपरली. व्हिडिओ लेक्चरवर डिटेलमध्ये 2-3 वेळा लेक्चर बघा ना. फास्ट फॉरवर्ड मध्ये बघा, डेटा कमी जास्त करून बघा, डाउनलोड ऑफलाईन करून बघा, भरपूर ऑप्शन आहे. सो व्हिडिओ लेक्चर मध्ये ते कव्हर करून घ्या. तिथे नोट्स आहे, पुस्तक न घेता डायरेक्ट नोट्स रेफर करा. शॉर्ट मध्ये तुम्हाला फुल टाइम अभ्यास होऊन जाईल. क्वेश्चन IMP क्वेश्चन दिलेले आहे, सगळे जे क्वेश्चन विचारले जातात ते. त्याच्यानंतर एक इनसेमचा मागच्या वेळचा पेपर सॉल्व्ह करून दिलाय. पेपर सोल्युशन मुळे स्टँडर्ड उत्तरपत्रिका कशी पाहिजे तुम्हाला आयडिया क्लिअर होते. तो पेपर एक्सप्लेन पण केलाय की कसा सोडवायचा, आणि प्लस पेपर पॅटर्न सुद्धा तुम्हाला दिलाय. एवढ्या सगळ्या गोष्टी फक्त एकदम ऑफोर्डेबल सबस्क्रिप्शन मध्ये आहे. सो जेवढे अवघड विषय ना सबस्क्रिप्शन घेऊन टाका, कामाला लागा. 30 on 30 मार्क तुम्हाला इनसेमला भेटून जातील. पुढे आपण इनसेमला काय करायचं ते बघूया. सो मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल, फायद्याचा असेल, नक्की आपल्या DSYच्या सगळ्या मित्रांना शेअर करा आणि इंजिनिअरिंग टॉप करा. थँक्यू.